नमो नमः। वयं ध्येयमन्त्रेण आरम्भं कुर्मः। पठामि संस्कृतं नित्यं, वदामि संस्कृतं सदा, ध्यायामि संस्कृतं सम्यक्, वन्दे संस्कृतमातरम्। संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्यहम्। संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम्। संस्कृतस्य कृते जीवन् संस्कृतस्य कृते यजन् आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरम्। वन्दे संस्कृतमातरम्। मागच्या सोमवारी आपण भविष्यकाळ आणि तृतीय विभक्ती शिकलो, आठवत आहे ना? आणि त्यात काही अव्यय होती, त्यापैकी काही अव्ययांचे अर्थ आपण वाचले. काही अव्यय जे राहिले होते ते आज आपण पटापट घेऊन 7वा लेसन सुरू करायचं आहे. पान नंबर आहे 108, 108. 107, 107 पान नंबर वरचे जे अव्यय होते त्याचा आपण काय अर्थ आहे, कुठल्या अव्ययाचा हे बघितलं आहे आणि त्यावर आधारित वाक्य पण वाचली होती. आता 108 पान नंबरवर जी काही राहिलेली अव्यय आहेत त्याचा अर्थ बघू आणि त्यावरची वाक्य. चेत हे एक अव्यय आहे. चेत चेत म्हणजे जर. त्याचा अर्थ काय आहे? जर जर असं झालं तर आपण म्हणतो ना, तर त्या जरला चेत असं म्हणतात. जसं पहिलं वाक्य आहे, भवान आगच्छति चेत समीचीनम, म्हणजे तुम्ही आले तर समीचीनम म्हणजे चांगलं, ठीक होईल, चांगलं होईल. किंवा वृष्टिः भवति चेत जनाः संतुष्टाः भवन्ति, जर पाऊस पडला तर लोक संतुष्ट होतात, खुश होतात. समय काही प्रश्न विचारायचा असेल तरच अनम्यूट करा, नाहीतर म्यूटच असू. समयः अस्ति चेत मम गृहम आगच्छतु, जर वेळ असेल तर माझ्या घरी या. तर या चेतचा अर्थ कळला असेल तुम्हाला 2-3 वाक्य. नंतर खाली काही अव्ययांच्या जोड्या दिल्या आहेत. जसं यदा तदा. यदा तदा हे अव्यय तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कारण की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत हा श्लोक प्रसिद्ध आहे. आणि यदा म्हणजे जेव्हा, तदा म्हणजे तेव्हा. आणि ही जोडीची जी अव्यय आहेत ती नेहमी येतात वाक्यामध्ये. जर यदा असेल तर आपल्याला तदा लावायचं आहे, किंवा तदा असेल तर यदा लावायचं. यदा तदा सारखंच यदी तरीही. यदी तरीही म्हणजे जर तर. यदा तदाचा अर्थ आहे जेव्हा तेव्हा. यदी तरीहीचा अर्थ आहे जर तर. यावत तावत. यावत तावत म्हणजे काय? जोपर्यंत तोपर्यंत. नंतर आहे यथा तथा. यथा तथा पण आपल्याला माहिती आहे, यथा राजा तथा प्रजा, यथा माता तथा पुत्रः, जसं तसं. आणि नंतर आहे यद्यपि तथापि, जरी सुद्धा तरी सुद्धा. या सगळ्यांवर वाक्य दिलेली आहेत. यदा तदाची वाक्य बघू आपण. पहिली 2, यदा धर्मस्य ग्लानिः भवति तदा देवः अवतरति, जेव्हा धर्माची ग्लानी होते, धर्माचा क्षीण होते, नाश होतो, त्यावेळेस देवाचा अवतार होतो. यदा धनम लभते तदा भिक्षुकः संतुष्टः भवति, जेव्हा पैसे मिळतात किंवा धन मिळतं त्यावेळेस भिक्षुक जो आहे तेव्हा तो संतुष्ट होतो. नंतर यदि तर्हीची 2 वाक्य बघा. यदि विरामः अस्ति तर्हि आगच्छ, जर विराम म्हणजे सुट्टी असेल तर ये. यदि पुस्तकम अस्ति तर्हि प्रदर्शय, जर पुस्तक असेल तर दाखव. यदि तर्हि. यदि अवकाशः अस्ति तर्हि अहं भ्रमणं करोमि, जर सुट्टी असेल तर मी फिरते. त्यानंतर जे आहे अव्यय यावत तावत, जोपर्यंत तोपर्यंत. 109 पान नंबर. आपण प्रत्येक अव्ययाच्या जोडीची फक्त 2-2 वाक्य वाचतोय, कारण की आपल्याजवळ आहेच ही अव्यय. यावत
पुण्यम अयोध्यानगरे भवती तावत मथुरानगरे अपि भवती. जेवढं पुण्य अयोध्या नगरीमध्ये आहे तेवढंच मथुरामध्ये सुद्धा आहे. यावत शीघ्रम अहम वदामी तावत शीघ्रम एषः न वदति. जेवढ्या फास्ट मी बोलतो किंवा बोलते तेवढ्या फास्ट एषः म्हणजे कोणी असेल न वदति. यावत सम्यक न माता पाकम करोती. जेवढा चांगला माझी आई स्वयंपाक करते तावत सम्यक अहम न करोमी. तेवढं चांगलं मी करत नाही. नंतर आहे यथा तथा, जसे तसे. यथा राजा तथा प्रजा, हे माहिती आहे तुम्हाला. यथा भवान प्रयत्न करोती तथा फलम प्राप्नोती. यथा प्रयत्न करोती, जसा प्रयत्न कराल तसंच तुम्हाला फळ मिळेल. त्वम यथा वदसी तथा एव भवतु. तू जसं म्हणशील तसंच हो. त्यानंतरच आहे यद्यपि तथापि, जरी सुद्धा तरी सुद्धा. जर तरच हा अर्थ आहे. यद्यपि विभीषणः अग्रजम त्यक्तवान तथापि न अयम अधर्मः. जरी विभीषणाने आपल्या अग्रजाला, मोठ्या भावाला, रावणाला सोडून दिलं होतं तरी सुद्धा हा काही अधर्म नव्हता, त्यांनी केलेला अधर्म नव्हता. अलसाहा यद्यपि दृढकायाः तथापि ते कार्यम न कुर्वन्ति. आळशी लोक जरी ते दृढकाय म्हणजे शरीराने हृष्टपुष्ट असतात तरी सुद्धा ते काम करत नाही. किंवा आपल्या मनाने पण आपण काही वाक्य सांगू शकतो. यद्यपि मम स्वास्थ्यम सम्यक् नास्ति तथापि अहम विद्यालयम गच्छामि. जरी सुद्धा माझी तब्येत ठीक नाही तरीही मी शाळेत जातो किंवा जाते. ठीक आहे, कळली. ही अव्यय ही जोडीची अव्यय आहेत आणि ही जोडीनेच येतात वाक्यामध्ये. यद्यपि असेल तर तथापिच असतं, यदा असेल तर तदाच असतं, यावत असेल तर तावत असतं. ही फक्त जोडीची अव्यय आपल्याला लक्षात ठेवायची आणि त्याचा अर्थ. आता आपला अभ्यास बघा. आपण या पाठामध्ये काय शिकलोय? भविष्यकाळ आणि तृतीया विभक्ती. आता भविष्यकाळाची रूप करायची आपल्याला. पठतीचं पठिष्यती करून दिलेलं आहे. भवतीचं काय होईल? भवतीचं भविष्यती. गच्छतीचं गमिष्यती. आपण या सगळ्यांचा रूपांचा अभ्यास केलेला आहे. आता भाषते हा काही परस्मैपदी नाही, आत्मनेपदी धातू आहे. त्याचं काय होईल मग? भाषिष्यते, भाषते भाषिष्यते, मोदते मोदिष्यते, लिखती लेखिष्यति, यतते यतिष्यते, वंदते. यततेचा अर्थ काय? यततेचा अर्थ काय? प्रयत्न करणे. प्रयत्न करणे. प्रयत्न, यत्न, यत्न प्रयत्न एकच आहे. अच्छा. वंदते वंदिष्यते, शोभते शोभिष्यते, पूजयति पूजयिष्यति, करोति करिष्यति. ठीक आहे. ही सगळी भविष्यकाळाची रूप जी होती ती लट लकार वर्तमान काळाची होती, त्याचा आपण भविष्यकाळ केला. त्यानंतर आहे काही वेगळे जे धातू आहेत ते दिलेले आहेत इथे. जसं पिबतीचं पास्यती रूप होतं. प्रत्येक याच्यात आपण स्यतीचं शती झालेलं आहे आणि ई लागलेला आहे. पण काही धातू असे आहे की ज्यांना ई पण लागत नाही आणि त्याचा श होत नाही. त्यामध्ये आहे पिबती. ते पिबिष्यती रूप नाही होत तर काय होतं? पास्यती. नयती त्याचं होतं नेष्यती. ददाती दास्यती. पश्यतीचं द्रक्ष्यती रूप होतं. द्रक्ष्यती. क्षत्रिय क्षलय द्रक्ष्यती. नंतर आहे लभते, त्याचं होतं लप्स्यते. काय रूप होतं? लप्स्यते. प त्याला स त्याला य, लप्स्यते. नंतर आहे उपविशती. उपविशती म्हणजे बसणे. बसेल. उपवेक्षती. नंतर आहे तिष्ठती. स्थातिष्ठ धातू आहे म्हणून स्थाचं रूप होतं स्थास्यती. वहती. वहतीचं रूप बघा वक्षती होतं. वक्षती. जानाती ज्ञा धातू आहे म्हणून त्याचं रूप होतं ज्ञास्यती. प्राप्नोती त्याचं रूप होतं प्राप्स्यती.
नंतर आहे गायती, गास्यती. हे सोपं आहे. ठीक आहे. आता दुसरा जो प्रश्न आहे, खालील वाक्ये भविष्य काळात लिहा. बालः पाठम पठती, बालः पाठम पठिष्यति. कर्ता कर्म तसंच राहिलंय, फक्त क्रियापद आपल्याला बदलवायचं आहे. पठती वर्तमान काळ आहे, त्याचं पठिष्यति भविष्य काळ करायचं आहे. छात्रः श्लोकम वदती, छात्रः श्लोकम वदिष्यति. ठीक आहे. तर हा आपला होमवर्क म्हणून आपण ठेवू. 2 वाक्य करून दाखवली मी, तुम्ही करू शकता. खाली जे आहे प्रश्नांची उत्तरे लिहा, तेही पण तुम्हाला करता येईल आहे, कारण की ही वाक्य आपली झाली आहे तृतीया विभक्तीच्या वेळेस. कृषीवलः केन कर्षति, हलेन कर्षति. खगाः कैः डयन्ते. नांगरणे ना, हं? कर्षती म्हणजे नांगरणे ना, नांगरणे. आणि कृषीवल म्हणजे शेतकरी. शेतकरी. या सगळ्यांची उत्तरे तुम्हाला 104 पान नंबर जे आहे तृतीया विभक्ती, यामध्ये सगळ्यांची मिळेल. यात मुख्य काय बघायचं आपल्याला, तृतीया विभक्ती. तृतीया विभक्तीचे प्रश्नार्थ कुठले कुठले आहेत. केन तृतीया एकवचन पुल्लिंग, कैही तृतीया बहुवचन पुल्लिंगच आहे, कैही पुन्हा तेच आहे तृतीया बहुवचन, कया तृतीया एकवचन पण हे स्त्रीलिंगच आहे. नंतर आहे काभिः तृतीया बहुवचन स्त्रीलिंग, केन ना तृतीया एकवचन, कया स्त्रीलिंग तृतीया एकवचन. तर ही तृतीया जी आपण बघितली आहे, त्याच तृतीयेमध्ये हे सगळे प्रश्न आलेले आहेत. याचे उत्तर आपल्या 104 पान नंबरवर आहे. नंतर आहे कोष्टकात दिलेल्या शब्दांची तृतीया विभक्तीची रूपे मोकळ्या जागांमध्ये भरा. ब्रॅकेटमध्ये त्यांनी शब्द दिला आहे, त्या शब्दाची तृतीया विभक्ती करायची आहे. एक उदाहरण करून दिलेलं आहे. कृषिकः आनंदेन जीवती, शेतकरी आनंदाने जगतो. आनंद त्याची त्यांनी आनंदेन ही तृतीया केलेली आहे. आता जसं छात्रः संतोषः पाठम पठती, मुलगा संतुष्ट होऊन संतोषेण, संतोषः शब्द आहे पुल्लिंग, संतोषेण. सेवकः दंडः आहे तर ताडयति. भक्तः पुष्पाणि, पुष्पाणि नपुंसकलिंग बहुवचन आहे, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग तृतीयापासून सारखेच आहे, म्हणून पुष्पैः. भक्तः पुष्पैः देवं पूजयति. सौचिकः, आता कर्तरी शब्द आहे, नदी सारखा चालतो हा. कर्तरी नदीची तृतीया एकवचन आहे, कर्तरी नद्या, म्हणून कर्तरीची होईल कर्तर्या. सौचिकः कर्तर्या वस्त्रं कर्तयति. संदीपः मित्राणि सह क्रीडती. आपण हे बघितलं, सह साकं सार्धम ही अव्यय आली तर आपल्याला तृतीया करायची आहे. इथे बघा सह आलेला आहे, म्हणून मित्राणि या शब्दाची तृतीया मित्रैः, मित्रैः सह क्रीडती. नाविकः नौका, आता नौका आकारांत स्त्रीलिंग शब्द आहे, मालासारखा. मालया तृतीया एकवचन आहे, म्हणून इथे नौकाची नौकया, नौकया नदीं तरती. संन्यासी स्तोत्राणि देवं तोषयति, कशाने तो देवाला संतुष्ट करतो, स्तोत्र म्हणून. स्तोत्राणि बहुवचन आहे, म्हणून मग त्याचं स्तोत्रैः तृतीया बहुवचन. अंगुल्यः, अंगुली शब्द आहे, म्हणून मग नदीभिः आहे, तर इथे पण अंगुलीभिः, अंगुलीभिः गणनां करोति. छात्रः अंगुलीभिः म्हणजे एका अंगुलीने नाही, या सगळ्या अंगुलींनी तो गणना करतो, मोजतो. छात्राः अध्यापिकाः सह, सह आलेला आहे पुन्हा, म्हणून अध्यापिकाः हे आकारांत बहुवचन आहे, स्त्रीलिंग. अध्यापिका अध्यापिकाः बहुवचन, म्हणून मग तृतीया बहुवचन अध्यापिकाभिः. जसं मालया मालाभ्यां मालाभिः, मालाभिः बहुवचन आहे, म्हणून अध्यापिकाभिः सह संभाषते, संभाषन्ते. छात्राः आहे बहुवचन. रामः राक्षसैः सह, देवः देवैः होतं, राक्षसाः राक्षसैः, राक्षसैः सह युद्धं कृतवान. ठीक आहे. त्यानंतर अव्ययाचा उपयोग करून वाक्य संस्कृत मध्ये करा असं म्हणतात. पहिलं वाक्य आहे, उंदीर घराच्या आत आहे. आता उंदीरला शब्द आहे मूषकः, घराला आहे गृहम, आणि आत
साठी आपण अव्यय बघितला आहे मागच्या सोमवारच्या वर्गात. अंतः म्हणजे आत बघितला आहे, त्यात अर्थ दिला. अंतः म्हणजे आत, म्हणून मग मूषकः गृहस्य अंतः अस्ति. आता हा काही काही अव्यय जी आहे त्याला त्या त्या विभक्तीची अपेक्षा असते. अंतः साठी षष्टी विभक्तीच लावायची असते. बही म्हणजे बाहेर, बाहेरसाठी पंचमी विभक्ती लावायची असते. तर हे काही नियम आहेत. आई मुलीसाठी फळे घेऊन आली. आई म्हणजे माता. कोणासाठी आणली तिने? मुलीसाठी. साठीसाठी काय आहे? कृते शब्द आहे. कृते हे हा, म्हणून मग इथे पण पुत्र्याः, पुत्र्याः कृते, मुलीसाठी. पुत्र्याः कृते फलानि अनितवती किंवा आनयत. अनितवती आता आपण बघूच तवतू आज. तू गप्प राहा. त्वम गप्प साठी काय शब्द आहे? तूष्णीम. त्वम तूष्णीम तिष्ठ किंवा भव. तूष्णीम म्हणजे शांत राहा, गप्प राहा. तूष्णीमचा पण अर्थ आहे तिथे. आदित्य खाली आहे. आदित्य खालीला काय शब्द आहे? अधः. अधः म्हणजे खाली. आदित्य अधः अस्ति, खाली आहे. नंतर आहे जोड्या जुळवा. यदाची जोडी काय आहे? मी आता सांगितलं, जोडीचे हे अव्यय आहेत. यदा तदा. यदा तदा. यद्यपीचा तथापि, यदीचा यावत तावत, यथा तथा, हे जोड्या लावायचे. ठीक आहे. त्यानंतर एरो दाखवायचे का? जोड्या लावताना एरो दाखवायचे? हो हो, एरो दाखवायचे. ते एकमेकाला क्रॉस होतील ना? काही हरकत नाही. किंवा मग त्या समोर लिहायचा शब्द. नंबर लिहिले तर चालतील? नंबर लिहिले चालतील का? नंबर लिहिले सगळ्यात चांगलं. 1ला 3, 1ला 2ला 4, जे काय असेल ते. हो हो, ते सगळ्यात चांगलं. अच्छा. त्यानंतर नेहमीप्रमाणे व्यावहारिक शब्द आहे. प्रहेलिका, संग्राह्य, विषय, हा सगळा वाचण्याचा भाग आहे. कथा आहे. ही सगळं तुम्ही वाचायचं. सध्या आपली परीक्षा राहील आता या महिन्याच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरुवातीला. तर ज्यांना असं वाटतंय की आमचा अभ्यास झालाय किंवा मागच्या वर्षीपासून जे शिकत आहे त्यांनी आता दिली परीक्षा तरी चांगलं आहे. पण आता ज्यांनी जॉईन केलं, तसं आता आपले 7-8 लेसन होतील, पूर्ण होणार नाही. आणि मधलं मध्ये हे कथा म्हणा, ग्रामर पार्ट घेतोय, तोही आपण डिटेल मध्ये घेऊन नंतर. पण त्या दुसरा आम्हाला पुढच्या वेळेला बसायचं आहे ऑगस्ट मध्ये. आम्हाला वाटतं की जून मध्ये आहे. मला जर वाटलं की नाही मी अभ्यास करून सोडवू शकतो, तुम्ही आताही देऊ शकता. पण तुम्हाला आता देऊन आम्हाला काही फायदा नाही आहे. पुढच्या वेळेला आम्ही देऊ. ते जून मध्ये आहे का? जून मध्ये? ऑगस्ट मध्ये. मग आता काहीच करायचं नाही ना? आता काहीच करायचं नाही ना? आपण आपले वर्ग सुरू राहील, अभ्यास करायचा. आता सध्या ज्यांना द्यायची आहे परीक्षा आता, त्यासाठी मी हे सगळे ग्रामर पार्ट कंप्लीट करते. नंतर मग आपण हे जे कथा आहे, व्यवहार आहे, संस्कृत व्यवहार आहे, प्रहेलिका आहे, जे सोडून देतो आहे मध्ये मध्ये वाचण्यासाठी, ते मग डिटेल मध्ये घेऊ. पण नंतर परीक्षा द्यायची असेल तर हे प्रवेश वर्गाचे क्लास कंटिन्यू करता येतील? हो हो हो. आता तुम्ही जरी या फेब्रुवारीत परीक्षा नाही दिली, अभ्यास व्हायचा आहे म्हणून, तुम्ही ऑगस्ट पर्यंत क्लास अटेंड करून अभ्यास होईल. प्रवेश, परिचय, शिक्षा, चारही परीक्षा 2ला होतात. फेब्रुवारी आणि ऑगस्ट ठरलेली आहे. त्याच्यामुळे ज्यांचा फेब्रुवारीत अभ्यास नाही झाला, उशिरा जॉईन केला, त्यांनी ऑगस्ट मध्ये द्यावी. वर्ग अटेंड करायला. तर आज आपण 7वा जो आपला पाठ आहे तो सुरू करूया. कोणाचं तरी अनम्यूट आहे आणि खूप आवाज येतोय. म्यूट करून घ्या. बाहेर आहे कोणीतरी, घरून आवाज येतो. कृपया म्यूट करा जे बाहेर असतील. आवाज येतोय गाडी. 7वा पाठ काय आहे? वान. आता आपण लंग लकार बघितला. गच्छतीचं काय होतं? लंग लकारा
आठवत आहे कोणाला? गच्छती काय होईल? गच्छती तर गतवान होईल, गतवान होईल. नाही नाही ना, आता गत्वा. हा तर नाही. हा. आपण लंग लकार भूतकाळ जेव्हा शिकलो, वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ शिकलो आपण, तर लंग लकारात गच्छती हे जे लट लकाराचं क्रियापद आहे वर्तमान काळाचं, त्याला आपण लंग लकार भूतकाळात केलं तर काय रूप झालं असतं? आपलं झालं आहे. बरं, भूतकाळात तर गतवान झालं असतं ना. नाही, गच्छती भूतकाळ गतवान. म्हणते, भूतकाळ म्हणते मी. हा भूतकाळाचा प्रत्यय आहे तवान, तो आज आपण हा. शिकणार आहोत. पण जे आपण अच्छा. शिकलो आधी त्याबद्दल विचारते मी की आपण शिकलो. एक मिनिट. नंबर 4था पाठ जो आहे त्यामध्ये आपण भूतकाळ शिकलो आहे. पेज नंबर 64. अपठत अ लागला प्रत्येक. हा, प्रत्येक धातूच्या आधी अ लागेल आणि तेथे प्रत्यय आहे. ओ काम अन. तर गच्छतीचं काय होईल? अगच्छत. पठतीचं अपठत. अगच्छत. हा, आता हे जे आहे, तर हा लंग लकार होता, भूतकाळ होता. पण लंग लकाराचं काय आहे? त्याला वर्तमान आहे, प्रथम पुरुष आहे, मध्यम पुरुष आहे, उत्तम पुरुष पण आहे. पण आपल्याला पुन्हा सोप्या भाषेत जर बोलायचं आहे तर आपल्याला हा तवतू, आज आपण 7व्या पाठामध्ये शिकणार आहोत, तवतू प्रत्यय आहे. त्याची तवान, गतवान, पठितवान अशी रूप होतात. हा का बरं सोपा आहे? कारण की तिन्ही पुरुषांमध्ये तो लागतो. जसं बालकः पठती हा वर्तमान काळ आहे, ठीक आहे. त्याला भूतकाळात लंग लकारात जर चालवलं तर बालकः अपठत होईल. त्या बालकाच्या ठिकाणी जर त्वम लिहिलं तर काय होईल? त्वम अपठः. आणि अहम जर घेतलं तर अहम अपठम असं होईल. पण पुन्हा जर आपल्याला सोपं करायचं असेल तर हा तवतू प्रत्यय जो आज आपण शिकणार आहोत तो घेतला तर काय होईल? पठितवान, त्वम सोबत पण पठितवान, अहम सोबत पठितवान जर म्हणणारा माणूस असेल, पुरुष असेल तर पठितवान म्हणेल, स्त्री असेल तर पठितवती आहे. पुरुषाचं काहीही फरक पडत नाही, तिन्ही पुरुषांमध्ये वान आपण लावू शकतो. म्हणजे बालकः पठितवान, त्वम पठितवान, अहम पठितवान, सेम. ही एक सोपी, काय म्हणता येईल, हा सोपा मार्ग आहे आपल्याला भूतकाळात बोलण्याचा. म्हणून हा तवतू प्रत्यय खूप मदत करतो आपल्याला संभाषणामध्ये. आणि तोच संभाषणामध्ये जास्त हाच वापरतात मॅडम, आहे ना भूतकाळात? हा, लंग लकार म्हटलं की आज तुमच्या तोंडून गतवान पठितवानच आलं. का बरं? कारण अभ्यास वर्गामध्ये आम्हाला मॅडमने हाच शिकवला. बरोबर आहे. त्यावेळेस मी म्हटलं अ लागणार नाही का, कारण आपण अ मध्ये शिकलो होतो. अ मध्ये तो लंग लकार आहे. बरोबर. तर आज आपण राजूरकर महोदयांचा माईक. स्क्रीन दिसते का? हो, दिसते. हा, तवतू प्रत्यय जो मी आता सांगितला आणि त्याचा अर्थ भूतकाळाचाच अर्थ आहे. अगच्छत. कृपया म्यूट करा, जे बाहेर आहेत त्यांनी म्यूट करा, म्हणजे आपल्याला सगळ्यांना डिस्टर्ब होत आहे. तुम्ही ऐका पण म्यूट करू नका. राजूरकर महोदयांचा माईक म्यूट नाही आहे. हरिओम राजूरकर महोदय, मोहन राजूरकर महोदय, कृपया म्यूट करा तुम्ही. आणि खूप गाड्यांचा आवाज येतोय.
त्याच्यामुळे माझा आवाज सगळ्यांना येणार नाही. राजूरकर महोदय, लंग लकार काय आहे? अगच्छत. तवतूमध्ये काय होईल? गतवान. राम अगच्छत अर्थ सारखाच आहे. राम गतवान सेम अर्थ. छात्र पठितवान. अश्व अधावत. अश्व धावितवान. गज अचलत. गजः चलितवान. चलितवान. पठ लंग लकार आणि तवतूमध्ये तुलना काय आहे? अपठत, अपठताम, अपठन. अपठः इथे थ झालेला आहे, चुकीने थ नको आहे. अपठः असा आहे तो, थ नाही हा, इथे चुकीने झाला आहे तो. अपठतम, अपठत. अपठतः सॉरी अपठत इथे काय लागेल? त्वम अपठः, युवाम अपठतम, यूयम अपठत. अहम अपठम, आवाम अपठाव, वयम अपठाम. पण तवतूमध्ये तसं काहीच नाही आहे. प्रथम, मध्यम, उत्तम नाही, सगळं एकच. पठितवान, पठितवंतो, पठितवंत. फक्त एक वचन, द्विवचन, बहुवचन आणि लिंग हे पुल्लिंगाचं आहे. पठितवान, पठितवंतो, पठितवंत. अहम पुस्तकम पठितवान, आवाम पठितवंतो, वयम पठितवंतो. बालकः पठितवान, बालकौ पठितवंतो, बालकाः पठितवन्तः. काहीच फरक नाही. तसंच त्वम पठितवान, युवाम पठितवंतो, यूयम पठितवन्तः. म्हणून हा सोपा आहे तवतू. छात्रः अपठत, छात्रः पठितवान. छात्रौ अपठताम, छात्रौ पठितवन्तौ. छात्राः अपठन लंग लकारात, छात्राः पठितवन्तः. वान वन्तौ वन्तः. तवतूमध्ये वान होतं पुल्लिंगात, स्त्रीलिंगात वती होतं ते आपण बघू. वान वन्तौ वन्तः. वान एक वचन, वन्तौ द्विवचन, वन्तः बहुवचन. तसंच त्वम अपठः लंग लकारात आपल्याला जर बोलायचं असेल त्वम अपठः, इथे काहीच फरक नाही पडत. त्वम पठितवान. युवाम अपठतम, युवाम पठितवन्तौ. यूयम अपठत, यूयम पठितवन्तौ. मध्यम पुरुष मध्ये सेम आहे, उत्तम पुरुषातही तेच आहे. आपल्याला लंग लकारात बोलायचं असेल तर अहम अपठम, आवाम अपठाव, वयम अपठाम. पण इथे चुकीने भविष्यात झालाय, इथे तवतू हवाय. अहम पठितवान, आवाम पठितवंतो, वयम पठितवंतो. तिन्ही पुरुषांमध्ये आपल्याला सेम रूप दिसत आहे. पठितवान, पठितवंतो, पठितवंत. हे करते जरी बदलले तरी फक्त पुल्लिंग रूप लक्षात ठेवायचं आहे. रामः वनं गतवान, तत्र रावणः सीतां नीतवान. आंजनेय सीतां कृतवान. रामः युद्धे रावणं मारयितवान. रामः सीतया सह अयोध्याम आगतवान. सगळीकडे वान 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 वान, कारण की हे पुल्लिंग आहे. सगळे करते पुल्लिंगाचे आहे. रामः, रावणः, आंजनेयः, रामः, रामः. सगळे जे सब्जेक्ट आहे, करते आहे, पुल्लिंगात आहे, म्हणून इथे वान 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 आला आहे. तसंच त्याचं द्विवचन बहुवचन पण आहे. पठितवान, पठितवंतो, पठितवन्तः. स्त्रीलिंगात वती येतं. जो वान पुल्लिंगात आहे फक्त स्त्रीलिंगात त्याचं वती होतं. पठितवती, पठितवत्यौ, पठितवत्यः. नदी सारखा चालतो. नदी, नद्यौ, नद्यः. तसं वती, वत्यौ, वत्यः. आणि नपुंसकलिंगात पठितवत, पठितवती, पठितवंती. नपुंसकलिंगात जास्त वापर होत नाही, तो फक्त आपल्याला माहिती म्हणून असावा. बाकी याचा वापर जास्त होत नाही. वान आणि वतीचाच वापर वाक्यांमध्ये आपण करतो. आता आत्मने पदामध्ये पण आहे तवतू प्रत्यय. वंदितवान, वंदितवंतौ, वंदितवन्तः. पठितचं आपण झालंच आहे परस्मै पद. आत्मने पदाचा धातू आहे वंद. वंदितवान, वंदितवंतो, वंदितवन्तः. दृश पश्य, दृष्टवान. बालकः चित्रं पश्यति, बालकः चित्रं दृष्टवान. मुलाने चित्र बघितले. कृ करोति, कृतवान. अहं कार्यं करोमि,
अहम कार्यं कृतवान्, कृतवान्. अहम कार्यं कृतवान्, बालकः कार्यं कृतवान्, सेम. ददाति, दत्तवान्, दधीचिः इन्द्राय वज्रं ददाति, सुरू कर बर रुचिरा इंद्राय वज्रं दत्तवान्, आवाज चिचर दिसणार आहे. पिबति पीतवान्, कृतवान्. बालकः दुग्धं पिबति, वर्तमान काळ. बालकः दुग्धं पीतवान्. तु प्रत्यय पीतवान्. मग चालतं का विचारून कळलं आहे? आता मी फक्त ते पुस्तक देते याचं ते अभ्यास बर प्रवेश वर्ग 7वा जो पाठ आहे तो बघून घेऊ आणि नंतर मग चतुर्थी विभक्ती सुरू करू. सातवा लेसन सुरू होत आहे. मूढ परप्रत्यय नेय बुद्धी, म्हणजे मूर्ख लोक दुसऱ्यांच्या बुद्धीने चालत असतात. हे काही स्लोगन दिले आहे, आपल्याला पाठ असावे म्हणून. तवतु प्रत्यय, तवतु मध्ये पठितवान, सह पाठम पठितवान, एषः उत्तरम दत्तवान, 122 पेज नंबर 12. गजः सिंहम दृष्टवान, पितृव्यः प्रश्नम पृष्टवान. आता बघा सगळीकडे वान 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 दिलेला आहे. 10 पर्यंत उदाहरण सगळे वान आहे, कारण की हे सगळे पुल्लिंग चे कर्ते आहेत. नंतर मग 11 पासून वंतः आहे, कारण की कर्ते बहुवचनात आहे. भक्ताः, बालकाः, ग्रामीणाः, आरक्षकाः, चोराः. कर्ते बहुवचनात गेले तर क्रियापदे बहुवचन. नंतर स्त्रीलिंग बघायचं. मध्ये बालिका गृहं गतवती, अध्यापिका व्याकरणं बोधितवती, हरिणी तृणं खादितवती, गृहिणी धेनुं पालितवती. आता इथे पण सगळे स्त्रीलिंग करते असल्यामुळे सा, तरुणी, एषा म्हणून मग वती आलं. त्यांचंच बहुवचन महिलाः म्हणून मग वत्यः वत्यः. मयूर्यः, मयुरी आहे, त्याचं बहुवचन मयूर्यः कृतवत्यः. पाचिताः कर्तितवत्यः, तरुण्यः पूजितवत्यः, नार्यः क्षालितवत्यः. काः हे किंच प्रश्नार्थक आहे, त्याचं बहुवचन आहे काः नीतवत्यः. ताः तत् सर्वनामाचं आहे बहुवचन स्त्रीलिंग. ताः पात्राणि गृहीतवत्यः. हे तुला उद्बत्तीला म्हटलं ते बिलकुल रुचिरा आहे तुझं आलेला आहे का. मोहन महोदय आज डिस्टर्ब करते आपल्याला, पण त्यांना आपला आवाज येत नाही त्याच्यामुळे असतो. तर आपल्याला यानंतर वाण आणि वती कळलं आहे. एक एक वाक्य जर आपल्या मनाने बनवून सांगितले तर जास्त बरोबर, म्हणजे मग आपण चतुर्थी विभक्ती सुरू करू शकतो. स्वतःच्या बाबतीत अहम प्रभाते उत्थितवान, अहम चायम पीतवान किंवा पीतवती, अशी एक एक वाक्य सांगा आणि आपण मग चतुर्थी विभक्ती सुरू करू. अहम दूरवाणी दृष्टवान. अहम दूरवाणी दृष्टवान समजा. अहम पंचवादने वर्तमानपत्रं पठितवान. उत्थितवान. उत्तिष्ठतीचं अहम माध्यान्हे फलं खादितवान. मध्याह्ने फलं खादितवान, चायं पीतवान, भ्रमणं कृतवान, भोजनं कृतवान, प्रार्थनां कृतवान, पूजां कृतवान, जे म्हणायचं आहे. ठीक आहे, सोपा आहे. तवतु प्रत्यय खूप कठीण नाही, फक्त आपल्याला वान पुल्लिंगात आणि वती स्त्रीलिंगात एवढं लक्षात द्यायचं आहे. आणि वंतः बहुवचन आहे, वत्य स्त्रीलिंग. चतुर्थी विभक्ती. आता इथे चुकीने द्वितीय लिहिण्यात आली आहे, चतुर्थी आहे, पण इथे आपण चतुर्थी विभक्ती बघतो आहे. एक लक्षात ठेवा, जिथेही दान देणं आहे, दा धातू आहे, दायच्छ हा धातूच आहे, दायच्छ. ददाती 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 यच्छती. दा आणि यच्छचा अर्थच होतो देणे, आणि जिथेही कुठे देणे आहे
तिथे चतुर्थी विभक्ती असतेच असते. काय दान असतं त्याने की पहिले चतुर्थी तिथून दे आणि शिक्षक कानाचं ते ज्ञानम ददाति. शिक्षक ज्ञान देतो. कोणाला देतात? शिष्य शिष्याला, ज्याला आपण देतो जी गोष्ट, त्या व्यक्तीची आपल्याला चतुर्थी विभक्ती करायची आहे. शिक्षक शिष्याय ज्ञानम ददाति. माता पुत्र पुत्राय रोटिकां रोटिकां ददाति. ददाति. उदितिः इंद्राय वज्रं ददाति. वैद्यः रुग्णाय औषधं यच्छति. ददाति यच्छति समान आहे. वृक्षाः मानवः मानवाय फलानि यच्छन्ति. छंती. झाड मनुष्याला फळे देतात. वृक्षाः आहे म्हणून इथे बहुवचन घेतलं. हम्म. शिष्यः पुत्रः इंद्रः रुग्णः मानवः यांना देतात. हे जे कर्ते आहे ते कोणाला देत आहे? शिष्याला, पुत्राला, इंद्राला, रुग्णाला आणि मानवाला. म्हणून मग आपल्याला मॅडम पण मग त्याची मानवाचं बहुवचनात नाही का बदललं? वृक्षा हा बहुवचन तर तिथे मानवः लिहिलं होतं म्हणून आपण मानवः एक वचन लिहिलं होतं म्हणून आपण माय केलं. मानवा हा बहुवचन असतं तर आपण मानवेभ्य केलं असतं. ज्या वचनात आपल्याला प्रश्न विचारला त्यालाच आपण उत्तर द्यायचं. मानवाहा असेल तर मानवेभ्य माणसांना. आता इथे मी जे सांगितलं ती चतुर्थी विभक्ती केली. शिष्याय, पुत्राय, इंद्राय, रुग्णाय, मानवाय. ठीक आहे. ही सगळी चतुर्थी विभक्तीची रूप आहेत. ही सगळी एक वचनाचे कर्ते आहे म्हणून एक वचन चतुर्थी विभक्ती. बहुवचनही होतं. दाता याचकाय, इथे याचकाय हवाय, चुकीने याच या कय काहीतरी झालाय. याचक शब्द आहे. याचकाय धनम ददाति. दाता याचकाय धनम ददाति. सौरः सूर्याय अर्घ्यं ददाति. भक्तः देवाय पुष्पाणि समर्पयति. सैनिकः देशस्य रक्षणाय युद्धं करोति. रक्षणासाठी युद्ध करतो. कशासाठी करतो? साठी हा अर्थ जेव्हा असतो त्यावेळेस चतुर्थी विभक्ती करायची. रक्षणाय. कोणत्या पृष्ठावर आहे हे? नाही, हे माझ्या स्लाइड वर दिसतंय ना. हा, अच्छा अच्छा, ठीक आहे. आलं आपल्या लक्षात. पहिले ते लागणार नाही. आपल्याला चतुर्थी विभक्तीची सरळ वाक्यच दिलेली आहे. पेज नंबर 124, 124 पान नंबर. त्याच्यातले नाही आहेत हे. नाही, हे आपलं अभ्यासासाठी म्हणून या महिन्यात आपली स्लाइड आहे. आपली स्लाइड आहे, तुमची आहे ही स्लाइड. हो. ठीक आहे, समजलं. नमः शिवाय. नमः हे अव्यय जिथे येईल तिथे चतुर्थीच विभक्ती असते. मग नमः शिवाय असो, नमः गणेशाय असो, पार्वती आहे तर पार्वत्यै, माता असेल मात्रे, जनकः जनकाय, जननी जनन्यै. ज्याही देवाला, ज्याही व्यक्तीला आपल्याला नमस्कार करायचा आहे, नमः, त्याची आपल्याला चतुर्थी विभक्तीच करायची असते. गुरु गुरवे, गुरवे नमः किंवा गुरुभ्य नमः. खूप सारे गुरु असेल तर गुरुभ्य नमः किंवा गुरवे नमः. तर दा यच्छ धातू, नमः अव्यय हे आले तर आपल्याला चतुर्थी करायची आहे. बहुवचनही दिलेलं आहे बघा. शिष्याय, पुत्राय, रुग्णाय, मानवाय. आपण ही वाक्य बघितली. एक वचन सांगितलं होतं मी, त्यांचंच बहुवचन आहे. शिष्येभ्यः. शिक्षक एका शिष्याला नाही, खूप साऱ्या शिष्यांना ज्ञान देतो म्हणून मग त्या शिष्यांची बहुवचनाची आपण शिष्येभ्यः ज्ञानम ददाति. माता पुत्रेभ्यः रोटिकां ददाति. वैद्यः रुग्णेभ्यः औषधं यच्छति. वृक्षाः मानवेभ्यः फलानि यच्छन्ति. विचारलं होतं ना, मानवाः बहुवचन घेतलं तर बहुवचन, मानवेभ्यः एक वचन आणि बहुवचन. आता त्याची रूप बघून घेऊ आपण. पुल्लिंगात आहे रामाय, रामाभ्याम, रामेभ्यः. स्त्रीलिंगात, आकारांत स्त्रीलिंगात रमा, रमायै, रमाभ्याम, रमाभ्यः. इथे जसं रामाय नमः, कृष्णाय नमः, देवाय नमः. रमासारखा कुठला आहे शब्द? अध्यापिका, अध्यापिकायै नमः, शिक्षिकायै नमः. ठीक आहे. सीतायै नमः.
हरी नमः. हरये नमः, हरये हरिभ्यां हरिभ्यः, हरिभ्यः बहुवचन, हरिभ्यां द्विवचन, हरये नमः, कवये नमः. इकारांत मती स्त्रीलिंग मत्यै, मतीभ्यां मतीभ्यः, मत्यै नमः. मत ये एक मॅडम का मत्ते ये? दोन्ही येतं, मत्यै आणि मतये दोन्ही आहे याचे रूप इथे एकच दिलाय पण. मत्यै मतीभ्यां मतीभ्यः. नदी आहे, नद्यै नदीभ्यां नदीभ्यः, नद्यै सारखा आहे. पार्वती शब्द आहे, पार्वत्यै नमः. देवी आहे, देव्यै नमः. सरस्वती आहे, सरस्वत्यै नमः. ज्या ज्या देवींची नावं घ्यायची आहे त्या सगळ्यांची आपल्याला चतुर्थी विभक्ती करायची आहे. नंतर आहे भानू उकारांत पुल्लिंग, भानवे भानुभ्यां भानुभ्यः, भानुभ्यः नमः किंवा भानवे नमः. स्त्रीलिंगात आहे धेनू शब्द, धेनवे धेनुभ्यां धेनुभ्यः, धेनवे नमः किंवा धेनवे अहं तृणं ददामि, धेनवे. दा धातू असेल किंवा नमः असेल तर आपल्याला या चतुर्थीची सगळे रूप दिलेली आहेत. पुल्लिंग स्त्रीलिंग, इकारांत पुल्लिंग, इकारांत स्त्रीलिंग, ईकारांत दीर्घ इकारांत, उकारांत पुल्लिंग स्त्रीलिंग. ठीक आहे. आता इथे स्त्रीलिंगाभ्यास पण केलेला आहे. माता बालिकायै रोटिकां ददाति, आई कोणाला देते? मुलीला, म्हणून मुलीची चतुर्थी केली बालिकायै रोटिकां ददाति. खूप साऱ्या मुली असेल तिला तर बालिकाभ्यः रोटिकां ददाति. माता पुत्रै रोटिकां ददाति, मुलीला देते. पुत्री शब्द वापरलाय देवी सारखा, नदी सारखा. पुत्रै रोटिकां ददाति, माता पुत्रीभ्यः रोटिकां ददाति. शिक्षकः छात्रायै, आता छात्रा पुन्हा आकारांत स्त्रीलिंग बालिका सारखा, म्हणून छात्रायै ज्ञानं ददाति, छात्राभ्यः ज्ञानं ददाति. पृथिवी शब्द आहे, पृथिवी नदी सारखा, पृथिव्यै प्रकाशं ददाति. कः? सूर्यः पृथिव्यै प्रकाशं ददाति. मनुष्यः नदीभ्यः अवकरं ददाति, मनुष्य नदींना अवकर कचरा देतो. अवकार म्हणजे काय? कचरा. आपण कचरा आपण टाकत जरी नसलो तरी बरेच लोक टाकतात, नदीत कचरा नेऊन टाकतात, म्हणून ते वाक्य झालंय. त्यानंतर सर्वनामाची पण चतुर्थीची रूप बघायची आहे. किम हे सर्वनाम आहे, त्याचा आहे कस्मै काभ्याम केभ्यः पुल्लिंग. स्त्रीलिंगात आहे कस्यै, इथे कस्मै आहे, इथे कस्यै आहे. काभ्याम दोन्ही मध्ये सारखा आहे. पुल्लिंगात केभ्यः होतं, स्त्रीलिंगात काभ्यः होतं. थोडा थोडा छोटासा फरक आहे, तेवढाच लक्षात ठेवायचं आपल्याला. तत्सर्वनामाचं काय आहे चतुर्थी? तस्मै ताभ्याम तेभ्यः, तसंच तस्यै ताभ्याम ताभ्यः. तीन पद्धत आहे तसंच आहे. एतस्मै एताभ्याम एतेभ्य, एतत् सर्वनाम, एतत् म्हणजे एषः, एतस्मै एताभ्याम एतेभ्यः, एतस्यै एताभ्याम एताभ्यः. युष्मत् म्हणजे कोण? त्वम युवाम यूयम, याचं काय आहे? तुभ्यम युवाभ्याम युष्मभ्यम, तुभ्यम नमः, युवाभ्याम युष्मभ्यम. अस्मत्चा आहे मह्यम आवाभ्याम अस्मभ्यम. इथे आवाभ्याम हवा, अस्माभ्याम तिथे काही टाईप झालेले आहे याच्या स्लाइड मध्ये. मह्यम आवाभ्याम अस्मभ्यम. सर्वनामाची ही रूप आहेत. आता अभ्यास आहे. सह याचकः अस्ति, धनिकः तस्मै याचकाय धनं ददाति. सह याचकः म्हणून त्या सहची चतुर्थी केली आहे तस्मै. याचकःची याचकाय, त्या याचकाला. ते याचकाः सन्ति, आता ते याचकाः बहुवचन घेतला आहे, सहचं बहुवचन ते, याचकचं याचकाः, म्हणून मग इथे काय झालं? तेभ्यः धनिकेभ्यः, तेभ्यः याचकेभ्यः. इथे धनिकेभ्यः झालाय, याचकेभ्यः हवाय. धनिकः तेभ्यः याचकेभ्यः धनं ददाति. हा. सा बालिका अस्ति, माता तस्यै बालिकायै रोटिकां ददाति. सर्वनाम आणि नाम दोन्हीची चतुर्थी केली आहे इथे बघा. साची चतुर्थी तस्यै आणि बालिकाची चतुर्थी आहे बालिकायै. तस्यै
येई बालिका येई रोटिकाम ददाती. त्याचंच बहुवचन आहे. ता हा हे बालिका तुला काय वाटतं का ते देवाचं वाचायचं जप करायचं वाचायचं हा मूर्खपणा आतापर्यंत पाहत नाही तुला एक दीड माता घंटा झाला मह्यम आम्ही बाहेर रोटिकाम आहे. ददाती. अहम, अहमचा आता आपण बघितलं मह्यम, म्हणून मग माता मह्यम रोटिकाम ददाती. हाती. वयम पुत्राः स्मः, वयमचा अस्मभ्यम, माता अस्मभ्यम रोटिकाम ददाती. आम्हाला, मला बहुवचन आम्हाला, मह्यम ददाती, अस्मभ्यम ददाती. हा निमित्त पण असतं. चतुर्थी विभक्ती दा यच्छ धातू आणि नमः जसं मी म्हंटल तर तसंच त्या वाक्यात काही निमित्त असतं. जसं रमेशः प्रातः भ्रमणाय गच्छति. कशासाठी जातो? फिरण्यासाठी जातो. म्हणून हा साठी अर्थ आला आहे. म्हणून भ्रमणम शब्दाची चतुर्थी केली. भ्रमणाय गच्छति, भ्रमणाय विदेशम गच्छति. परिवर्तनम कारणम विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशाय परपीडनाय. हा श्लोक तुम्ही वाचला असेल. साधोः सर्वं विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय. ज्ञानाय दानाय रक्षणाय हे आणि परपीडनाय हे सगळे चतुर्थी विभक्तीची रूप आहेत. विवादाय, मदाय म्हणजे श्लोकाचा अर्थ सांगता का पूर्ण? हो, विद्या विवाद करण्यासाठी. कोणाची? दुर्जन माणसाची. दुर्जन माणसाची जी काही विद्या असते ती विवाद करण्यासाठी, कलह करण्यासाठी असते. त्याचं धन जे आहे ते मदमस्त होण्यासाठी किंवा मद दाखवण्यासाठी, गर्व दाखवण्यासाठी असते. तसंच दुर्जन लोकांची जी शक्ती आहे ती कुठे जाते? परेशान परपीडनाय, दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी. पण साधो सर्व विपरीत. पण सज्जन माणसात हे सगळ्या गोष्टी विपरीत, उलट्या आहेत. त्यांची विद्या कशासाठी असते? ज्ञानाय. एवढं सांगितलं ना तुला. सात वाजले ते देवाचं वाचायचं, प्रवचन वाचायचं, जप करायचं आणि फालतू आता मी मारेल. दुसऱ्यांचं रक्षण करण्यासाठी. काहीच करत नाही घरात देवाचं. आणि सज्जन माणूस यातला फरक सांगितला आहे की दुर्जन व्यक्तीची विद्या कशी असते, धन कसं असतो आणि शक्ती कसं असतं. बरोबर आहे. सज्जन लोकांचं उलट असतं. त्यांचं नेहमी विद्या लोकांना ज्ञान देण्यासाठीच वापरल्या जाते. त्यांचं धन दान देण्यासाठी असतं आणि दुसऱ्यांचं रक्षण करण्यासाठीच त्यांची शक्ती ते वापरतात. क्रोधा द्रोहादय. क्रोध, द्रोह, असूया, ज्याच्यावर आपला क्रोध आहे किंवा ज्यांच्या बाबतीत द्रोह करतो किंवा असूया मत्सर करतो त्या व्यक्तीची पण चतुर्थी विभक्ती करायची असते. जसं लक्ष्मी ही पंडिताय असूयती, राजा शत्रुभ्यः क्रुध्यती. लक्ष्मी पंडिताचा मत्सर करते, राजा शत्रूंवर कोपतो, क्रुद्धतो, रागावतो. म्हणजे आपल्याला ही सगळी जी शब्द आहेत, हे जे धातू आहे हे लक्षात ठेवायचे. असूयती, आलं चतुर्थी विभक्ती करायची. तसंच रुची, आवड, आपल्याला जी गोष्ट आवडते त्याची पण चतुर्थी. मह्यम भोजनम रोचते, मला जेवण आवडतं. मह्यमच्या ठिकाणी आपल्याला गणेश शब्द घ्यायचा. गणेशाय मोदकम रोचते, गणेशाय मोदकम रोचते. तुला कोणाला काय आवडतं? चतुर्थी विभक्ती करून दाखव, सांगा. किंवा तुम्हाला काय आवडतं? मह्यम लड्डुकम रोचते, मह्यम मिष्टान्नम रोचते, मह्यम संस्कृतम रोचते. जे आपल्याला आवडतं किंवा ज्या व्यक्तीला आवडतं त्याची आपल्याला चतुर्थी करायची आहे. रोच धातू. मह्यम मधुरम रोचते. सम्यक अस्ति महोदय. मह्यम स्वादिष्टम रोचते. मह्यम स्वादिष्टम अन्नम रोचते. सम्यक. तसंच नमः किंवा स्वस्ती. स्वस्ती म्हणजे कल्याण असो, नमः म्हणजे नमस्कार सांगितलं. ज्यांनाही नमस्कार करायचा आहे त्यांची चतुर्थी. श्री गणेशाय नमः, सरस्वत्यै नमः, शारदायै नमः, पार्वत्यै नमः, रामाय नमः, जे काही कृष्णाय नमः, ओम नमः शिवाय.
जसं स्वस्ती, स्वस्ती त्यालाही स्वस्ती करायचं आहे आपल्याला. जसं प्रजाभ्य स्वस्ती, सगळ्या प्रजेचं कल्याण हो. प्रजाभ्य स्वस्ती, पुत्रेभ्य स्वस्ती, पुत्रीभ्य स्वस्ती. तर अशी आपली ही चतुर्थी विभक्ती मी या स्लाइडवर याच्यासाठी दाखवली की ती जास्त क्लिअर होईल आहे आणि तुम्हाला कळेल, कारण की आपल्या पुस्तकात फक्त वाक्य दिलेली आहेत. आता आपण पुस्तकातला अभ्यास करू. 124 पान नंबर. किती पान नंबर किती महोदय? 124 124. रुग्णाय औषधं यच्छति, वैद्यः रुग्णाय औषधं यच्छति, धनिकः निर्धनाय धनं यच्छतु. धनिकाला म्हटलं आहे की यच्छतु, लोट लकार केला आहे. लेखकः पत्रिकायै लेखं लिखतु, लेखकाला म्हटलं आहे की पत्रिकेसाठी लेख लिखतु, पत्रिकायै पत्रिकेसाठी. कवयः कीर्त्यै काव्यं लिखन्तु, कवींना म्हटलंय की तुम्हाला कीर्ती मिळवण्यासाठी काव्य लिहा. स्त्रियः उद्योगाय स्पर्धन्ताम, स्पर्धा धातू दिलेला आहे. अज्ञार्थ आहे ना? काय स्पर्धन्ताम? हो, आज्ञार्थ लोट लकार आहे आणि स्पर्धा धातू आत्मनेपदी आहे. ठीक आहे. तर यामध्ये काळ्या अक्षरात जी शब्द दिलेले आहेत, जे पद दिले आहेत, ती सगळी चतुर्थी विभक्तीची वाक्य आहे. पद आहेत उद्योगाय, अहंकाराय, परपीडनाय, विवादाय, ज्ञानाय, पंडिताय, चतुराय, शत्रुभ्यः, गुरवे. ही सगळी वाक्य तुम्ही वाचून तुम्हाला कळून जाईल, कारण की आता आपण चतुर्थी विभक्ती पूर्ण डिटेलमध्ये घेतलेली आहे. खाली जे रामाय, रामाभ्याम, रामेभ्यः दिला आहे तोही आपला झाला आहे. सर्वनामाची चतुर्थीची विभक्तीची रूप पण आपण बघितलेली आहेत. त्यानंतर जे क्रुध, कोप किंवा रोच, नमः, स्वस्ती, हे सगळंच यात दिलेलं आहे. तुम्ही फक्त वाचून घ्या, तो आपला अभ्यास आता झालेलाच आहे. महोदया, ते पंडी लक्ष्मी ही पंडिताय सूयती याचा अर्थ नाही लक्षात आहे. लक्ष्मी असं म्हणतात, जिथे लक्ष्मी असते तिथे सरस्वती नसते असं म्हणतात, की जिथे लक्ष्मी आहे, जिथे धन धान्य आहे, तिथे सरस्वतीचा वास नसतो. म्हणून मग लक्ष्मी पंडिताय, पंडित माणसाचा मत्सर करते. असूयती म्हणजे असूया करते किंवा मत्सर करते. तिला पंडित लोक नाही आवडत लक्ष्मीला. म्हणून जास्तीत जास्त जे विद्वान लोक आहे ते साधारणच असतात असा समज आहे किंवा लोकांचा अनुभव आहे. तर त्यात लागत पण काही अपवाद आहे की त्यांच्याकडे लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही असते. पण असं म्हणतात की लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाही. म्हणून ते वाक्य आहे की लक्ष्मी ही पंडिताय असूयती, लक्ष्मी पंडिताचा मत्सर करते किंवा असूया करते. त्यानंतर उपसर्ग जे आहे ते आपण पुढच्या वेळेस घेऊ, कारण की आज चतुर्थी आणि हे जे झालं आहे त्यावरचा जो अभ्यास आहे तो जर तुम्हाला जमला तर पुढच्या सोमवारपर्यंत करून घ्या, म्हणजे आपला तेवढा वेळ वाचेल. काहीच नाही आहे, वाक्यांचे वचन बदलून वाक्य लिहायचं आहे. एक वचनाची वाक्य दिली आहे ती बहुवचनात करायची आहे. वान जे आहे तिथे वंत करायचं आहे आणि कर्त्याची बहुवचनाचे रूप लावायचे. जसं सहक्रीडितवान, सहपाठम पठितवान, ते पाठम पठितवंत बहुवचन करून दाखवला एक वाक्य. आपल्याला बाकीची करायची आहे. सहक्रीडितवान, सहचं बहुवचन आहे ते क्रीडितवन्तः. सह ग्रंथालयं गतवान, ते ग्रंथालयं गतवन्तः. बहुवचन करायचं फक्त. आणि खाली दुसऱ्या प्रश्नात दिलेलं आहे बहुवचन, मग एक वचन करायचं. वर जे केलं त्याचं उलट खाली करायचं. नंतर लंग लकार जो आपण चौथ्या पाठात शिकलो त्या लंग लकाराचा तवतू बदल करायचा, परिवर्तन करायचं त्या वाक्याचं. ही जी सगळी 1 2 3 प्रश्न आहेत, 4 पण तुम्ही करू शकता. करून बघा गृहपाठ म्हणून. नाही जमलं तर मी पुढच्या वेळेस घेईलच, पण तुम्ही केलं तर जास्त तुम्हाला लवकर क्लिअर होईल. आता आपण अभ्यास तर केलाच आहे, पण अभ्यास झाल्यानंतर आपण जेव्हा सोडवतो त्यावेळेस जास्त आपल्याला स्पष्ट होतं की कसं लिहावं लागतं. ठीक आहे.
तर हा जो अभ्यास आहे तो गृहपाठ म्हणून आपण ठेवूया आणि मग पुढच्या वेळेस यावर बोलू. काय त्याचे उत्तर आहे ते मी सांगते. आता आपला क्लास पुढच्या सोमवारीच होईल ना? हो हो, आपला प्रवेशचा वर्ग दर सोमवारी. सोमवारी, ठीक आहे. शांती मंत्राने आपण समाप्त करूया, आपली वेळ होते. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. धन्यवादाः. पुनर्मिलामः अग्रिम सोमवार. सोमवारी षड्वादने. षड्वादने. अस्तु.